लंका असणारी शोधली काय काय रात्रीचा कार्यक्रम झाला आणि दिवस निघाला की 14,000 बनकर मारले 80,000 किंकर मारले जांबू माळी मारला कोण कोण मारलं पुढची वाईक जम्बूबाई प्रधान पुत्र तुवा मारला ते आगमन इंद्रजिता अशी करून एक सात्र सत्व गांधीला मारला इंद्रजिताचा पुत्र इंद्रजित असणारा पुढे आला त्याला इंद्रजिताचा आणि दुसरा रावणाचा पुत्र मारला असा कार्य मारून तुम्ही केलं चला पुढे कोणी सम्मुख रावा तुवा करून पुच्यासन तिकट वागवानी करून रथई तसा नवीन दिला सभेमध्ये जाऊन सिंहासन शेपटीचं निर्माण करून मारून तुम्ही बसले आगीला पुच्यासी डाळीले दाढी मुखाशी भस्म करून लंकीची सीता स्वती सियानीले असणारी आग लावली मारुत्राच्या शेपटीला दाही तोंड रावणाचे असणारे जाळले दाढी मिशा जळाले तरी तो कुमार त्याला धन्य म्हणतात दुसऱ्याचे गाव फुकून देणारा महापाषाण सेतुबंधन सभेला आता संकटेरी गमा करून खांदी वाहून लक्ष्मण वीरेंद्रजित ऐकलं मारविला मनीने धरिता धरिता ती कर्मे केली हनुमंता भक्तोत्तम कविता श्रीराम सुकारता बंधू उठवे शीघ्र जाऊन आपण उदयाने येता भासवान वेगी दिव्या औषधी ते आणून बंधू लक्ष्मण वाचवी पूर्वी जाबवंता तो लागी सांगितलं होतो त्याची जाबानी द्रोणात्रिता दिव्या औषधीचे आणावे बरंच काही सुशील वैद्यराज बोलले बोलता बोलता सांगितलं रात्रीचा कार्यक्रम झाला दिवसा केले विद्ध झालं पुढे असणारे सीताशुती घेऊन आल्यानंतर असणार शेतूचं काम असणार एकट्यानं असणार 70% तुम्ही असणार पूर्ण केलं आणि पुढच्या कामामध्ये हातभार लावला असं चिंतन चालू पुढे बोला साईडला बसा त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्या औषधी थोर थोरे ऐकत्याच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेना त्याच असणार पुढे शिखरावर असणारे औषधी त्या औषधी आणण्याकरता मारुत तुम्हाला जाते पुढची वय विसरले होती पूर्ण विसरले करणी तिचा विधान अतियुक्तीने आपण वेगे शोधून आणावी चार प्रकारच्या असणाऱ्या औषधी काही नसणार घाव असणाऱ्या बरे होतात काही ना जखमी बरे होतात काही ना हाड बरे होतात काही ना सांधे बरे होतात कोणत्या कोणत्या पुढची वय ऐकू चला कानपती आपणांगी राहू न सके वन सुवर्णाचा तिचं नाव एकही वन राहत नाही आणि जखमाई जोडीला तिचं नाव सुवर्ण आहे अशा चांगल्या प्रकारच्या औषधी डॉक्टर सांगायचे औषधी लक्षात ठेवा झाडगावकर सकाळी नेऊन जाता जाता चला पाने शीतळ सुकुमार फुगोण शक्ती चंद्राकर फळी हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची एवढी नाजूक औषधी तिला असणार फक्त चंद्राचं किरण शोषत आहे सूर्याचं पडल्यावर दिसत नाही मग आपल्याला रात्री जावं लागेल कमलापूरकर चला वाचवा वया लक्ष्मण करावे सबग गमन म्हणून धरले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे शरण शरणजी हनुमंता तुम्हाला रामदूता लवकर असणार पाय धरले आणि सांगितलं या जाणी या चला तू अवता जीवदाता तू तू कविनी भगवता प्रभू बोलांगण घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू अमान जीवन व्यथा असणारी चुकविली मरायचं आणि जन्मायचं काम तुम्ही चुकवलं आणि तुम्ही आमचे सर्वस्व सद्गुरु तुम्ही येत आणि तुम्ही सद्गुरु असल्यामुळे सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी बाकीच्याची काय सद्गुरु आमच्या पाठीमाग कोणी असो का नसो माणसाच्या पाठीमाग गुरु असला पाहिजे तिथं कुठे गेली का तिथं आहेच ना पण गुरु असला पाहिजे गुरु म्हणलं की काय भेव राहत नाही काय काय होतं पुढची वय ऐकू चला सर सर चला तो आमचा जीवदाता तू तू कविनी भगवता बोलन घड सर्वता सद्गुरु तत्वता तू आमान जरा जराचा आवाज गेला तर माणूस घरातून बाहेर आला तरी तुम्ही वर लावले नाही तर बाळू महाराज काय ना पुढे येऊन बसत होते बाजूला थांबा कारण सद्गुरु मारुत्र्यासारखा असला मारुती महाराजांसारखा असला मोतीराम महाराजांसारखा आला ज्ञानोबा तुकोबरायासारखा असला तर शिष्याला काही भेव नाही म्हणून सद्गुरु मारुत्र्यासारखे बलवान असले पाहिजे लक्षात ठेवा मारुत्र्या आजही सप्त चिरंजीवापैकी एक आहे की नाही 7 चिरंजीवापैकी अश्वत्थामा बलिर्व्याच हनुमान शिबिभीषण हा श्लोक आहे त्याच्यामध्ये मारुत्र्याचा नंबर आहे आज भी मारुत्र्याच्या सेवा करणाऱ्याला काही कमी पडत
साधूचं बोलणं आहे. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा. म्हणून मारुतरायाची सेवा करणारा आजही कमी पडत नाही. मारुतराय तुम्ही माझ्या मागायचं काही भेवायचं कारण नाही. चला पुढची वेळ ऐकू चला. तुझे चुकलो भ्रमा तुझे नियमा श्रीरामी प्रेमा तुमच्यामुळे आम्ही असणारं जन्मायचं आणि मरायचं जे काय आमच्या जीवाच्या मागे लागलेलं होतं ते मरण धर्म जीव भ्रम असणार आम्ही चुकलो. लक्षात ठेवा. पुन्हा आम्ही भ्रमामध्ये राहत होतो. आमचा भ्रमही निघून गेला. त्याच्यामुळे खरं ज्ञान झालं की माणसाचा भ्रम निघून जात असतो. आणि जगत असणार मिथ्या आणि ब्रह्मसत्य हे आम्हाला पटलं. मारुतराय हे तुमचे उपकार आहेत. साधूच्या उपकाराचं काय वर्णन करावं. होय, किती वर्णन केलं तरी साधूचे उपकार वर्णन होतात का. बरं काही दिल्या उपकाराचे असणारे उपकार फिटताल काय. काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. काय उपकार आहे तर साधूच्या जगावर. आणि मारुतराय सारखा दुसरा साधू नाही. लक्षात ठेवा. सर्वस्वाचा त्याग करून ज्यानं रात्रंदिवस मालकासाठी काढली दुसरा तर मारुतराय सारखा मी तर बघितला नाही. एवढा मोठा त्यागी असणारा महात्मा मारुतराय पुढची वेळ ऐकू चला. कराव सर्व प्रयाण सकळा वित्त संपादून विजयी होऊन येशील. जाता जाता सांगितलं मारुतराय तुम्हाला आम्ही सगळे सांगायला. पण लक्षात ठेवा काही काही वेळेस कसं होतं मोठा माणूस असते पण एखाद्यावर चुकत आहे. आणि चुकली मग असणारा कार्यक्रम बिघडत आहे. म्हणून मारुतराय जाता जाता एकच करा चित्ती धरून या रघुनंदन. काय धरा जाता जाता मनामध्ये देवाचं नाव धरा. देवाचं चिंतन करा. घरून जर असं नाही सांगितलं तर माणूस चुकत आहे ना. घरून येता वेळी सांगतात असं असं करा तसं तसं करा आणि तसंच करावं लागतं. जर जमतंय नाही तर जमत नाही तर उद्याच्या शक्तीला जायला जमत. तुमचं कसं आहे मला काही माहित नाही. म्हणून चित्तामध्ये असणारा रघुनंदन धरा. देवाचं चिंतन एकदा केलं. कोणी चांगल्या कामाला जाते वेळी देवाचं चिंतन करून निघालं पाहिजे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे जना. पहिल्यांदा देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम नाही सगळ्याच्या आधी हे की नाही. आमचं होतंय कधी मधी आणि म्हणतोय कामच होईन झटक्यानं मरशील. चल पुढं. माझे स्वामी श्रीराम यासी माझे भक्ती सुख वानरासी तो मज सांगसी स्मरणासी ऐसे मानसी न मानावे. बोलता बोलता बराच काही तुमचा मोठेपणा वर्णन केला. काही काही माणसं मोठेपणा वर्णन केला की फुगतात आणि त्याची निंदा केली की उठून जातात. तसं नाही. मोठेपणा असो का लहानपणा असो तुमचा मोठेपणा मी वर्णन केला तुम्हाला वाटल पण एखाद्या चूक होईल म्हणून मी असणार सांगायलो. चित्तामध्ये भगवंताचं नाम धरा. काम असणार तर तुम्ही देवाचंच करायचे. मारुतरायचं कामही देवाचं नामही देवाचं सगळं काही देवाचं. अशी सेवा असणारी मारुतरायाची होती. तरी पण 2-4 सूचना असणाऱ्या वैद्यराजानं सांगितल्या. काय सांगितल्या पुढची वेळ ऐकू चला. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव राम राजा रामचंद्र भगवान की जय. रुद्र हनुमान की जय. यानंतरचे वाचक